नमस्कार. कोणत्याही बाळाच्या निरोगी आयुष्याचा पाया असतो तो म्हणजे आईचं दूध. याच दुधामुळे बाळाचं आरोग्य, त्याची वाढ आणि आयुष्यभर टिकणारी रोगप्रतिकारशक्ती जपली जाते. तर चला, आज आपण याचबद्दल सविस्तर बोलणार आहोत. प्रत्येक नवीन आईवडिलांच्या मनात हा प्रश्न येतोच की आपल्या बाळाला या जगातली सर्वोत्तम सुरुवात कशी द्यावी, नाही का? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कुठे बाहेर शोधायची गरजच नाही, ते तर निसर्गानेच आपल्याला दिलंय. आणि ते उत्तर आहे आईचं दूध. हे वाक्य बघा, किती सोपं आणि सरळ आहे. बाळाला पोषण देण्याचा हा सगळ्यात सोपा, सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात नैसर्गिक मार्ग आहे. यात काहीही कृत्रिम नाही, वेगळी तयारी करायची गरज नाही. ही तर निसर्गाने दिलेली एक अशी देणगी आहे जी खास बाळासाठीच बनलेली आहे. तर मग आईच्या दुधाला अमृत असं का म्हटलं जातं? म्हणजे असं नेमकं काय आहे त्यात जे बाळासाठी इतकं फायदेशीर ठरतं? चला, हेच समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या दुधामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ एकदम उत्तम होते. यात इंटरफेरॉनसारखे घटक असतात जे बाळाच्या शरीराचे छोटे सैनिक म्हणून काम करतात. ते थेट बाहेरच्या जंतूंशी लढतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आईच्या दुधाची बाळाला कधीच ॲलर्जी होत नाही. या सगळ्यासोबतच स्तनपानामुळे आई आणि बाळ यांच्यातलं नातं खूप घट्ट होतं. थांब, अजून एक गंमत आहे. या दुधाला स्मार्ट मिल्क असंही म्हणता येईल. का? कारण ते बाळाच्या गरजेनुसार स्वतःला बदलतं. याची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ते नेहमी बाळासाठी परफेक्ट तापमानाला असतं. दुसरं, ते पूर्णपणे निर्जंतुक म्हणजे एकदम शुद्ध असतं. आणि तिसरं, जे तर सगळ्यात कमाल आहे, ते म्हणजे बाळाची गरज जशी बदलते तसे हे दूधही स्वतःला बदलतं. आहे की नाही भारी? आत्तापर्यंत आपण फायदे तर पाहिले, पण काही प्रश्न असे असतात जे नवीन पालकांना, विशेषतः आयांना नेहमी पडतात. चला, त्याबद्दल बोलूया. पहिला प्रश्न, नोकरी करणाऱ्या आयांचा. त्यांनी स्तनपान कसं करायचं? सोपं आहे. दूध काढून साठवून ठेवता येतं. आणि दुसरा प्रश्न, जर बाळ आजारी पडलं तर स्तनपान अजिबात थांबवायचं नाही. उलट आजारपणात बाळाला आईच्या दुधाची नेहमीपेक्षा जास्त गरज असते, कारण त्यातूनच त्याला लढण्याची ताकद मिळते. आणि हे दूध साठवणं पण खूप सोपं आहे. लक्षात ठेवा, रूम तापमानात ते 6 ते 8 तास चांगलं राहतं आणि फ्रीजमध्ये तर चक्क 24 तास टिकतं. महत्वाचं म्हणजे हे दूध बाळाला देण्याआधी परत गरम करायची अजिबात गरज नसते. पण कधीकधी अशी परिस्थिती येते की स्तनपान शक्यच होत नाही. मग अशावेळी काय करायचं? वरचं दूध कसं द्यायचं? हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. इथे बघा, आईचं दूध आणि प्राण्यांच्या दुधात जमीन आसमानाचा फरक आहे. गाई किंवा म्हशीच्या दुधात प्रोटीन्स इतके जास्त असतात की बाळाच्या नाजूक पचनसंस्थेला ते पचवणं अवघड होऊन बसतं. याउलट फॉर्म्युला दूध शास्त्रीय पद्धतीने बनवलेलं असलं तरी ते महाग असतं आणि त्यात नैसर्गिक रोगप्रतिकारक घटक नसतात. तर मग जर वरचं दूध द्यायची वेळ आलीच तर ते कसं तयार करायचं? कोणती काळजी घ्यायची? चला, हेच नीट समजून घेऊया. खास करून 2 महिन्यांपेक्षा लहान बाळांना दूध देताना ते पातळ करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 3 भाग दुधात 9 भाग पाणी. म्हशीचं दूध वापरत असाल तर त्यात फॅट्स खूप असतात, त्यामुळे ते उकळून साय काढून मगच बाळाला द्यायचे. आणि शेळीच्या दुधात फॉलिक ॲसिड कमी असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे थेंब देणं महत्त्वाचं ठरतं. आणि जर फॉर्म्युला मिल्क देत असाल तर एक सुवर्ण नियम आहे, तो कधीही मोडायचा नाही. प्रत्येक 30 मिलीलिटर उकळून थंड केलेल्या पाण्यामागे फक्त 1 सपाट चमचा पावडर. हे प्रमाण चुकलं की बाळाला कुपोषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. चला, दूध तर तयार झालं, पण आता ते पाजायचं कसं? इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. बाळाला दूध पाजण्यासाठी नेहमी वाटी आणि चमचाच वापरायचा. फीडिंग बॉटल अजिबात नको. आता बाटली का नको असा प्रश्न पडला असेल? त्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, बाटलीचं निप्पल स्वच्छ ठेवणं खूप अवघड असतं, त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. दुसरं, बाळ बाटली चोखत झोपलं तर त्याचे दात किडतात. आणि तिसरं, बाळाला बाटलीची सवय लागली की ते आईचं दूध प्यायला नकार देऊ शकतं. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि हा मुद्दा खूप लोकांच्या मनातला आहे, तो म्हणजे बाळाचं पचन आणि त्याबद्दलचे काही सामान्य गैरसमज. अनेकदा असं होतं की दूध पाजल्यावर बाळ थोडी उलटी करतं किंवा त्याला गॅस होतो.
आणि साहजिकच आपल्याला काळजी वाटू लागते की अरे माझ्या बाळाला दूध पचत नाहीये का. पण थांबा, काळजी करण्याआधी एक गोष्ट समजून घ्या. ही जी लक्षणं आहेत ती दिसणं म्हणजे बाळाला दूध पचत नाहीये असं अजिबात नाहीये. म्हणजे बघा, बाळाने थोडंसं दूध बाहेर काढणं, ज्याला आपण गुळण्या म्हणतो, किंवा कधीतरी थोडी उलटी करणं, पातळ शी होणं किंवा गॅस होणं, या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल आहेत. आणि यावर उपाय खूप सोपा आहे. प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन त्याची पाठ हलकीच थोपटून त्याला ढेकर काढायला मदत करा. म्हणून शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. योग्य पोषण, मग ते आईच्या दुधातून मिळो किंवा योग्य पद्धतीने दिलेल्या वरच्या दुधातून, त्याचा अर्थ फक्त पोट भरणं इतकाच नाही. ते बाळासाठी प्रेम आहे, संरक्षण आहे आणि त्याच्या निरोगी आयुष्याचा एक मजबूत पाया आहे. पण मग मनात एक प्रश्न येतोच की जर ही सामान्य वाटणारी लक्षणं खूपच जास्त प्रमाणात दिसू लागली किंवा गंभीर वाटू लागली, तर मग सर्वात विश्वासार्ह मार्ग कोणता? यावर नक्की विचार करा. आणि हो, गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात उशीर करू नका.